रामकृष्ण हरी माऊली. आजचा विषय आहे माता पित्याचे महत्त्व. तर आपले जे माता पिता आहेत ते सर्वात प्रथम आपले देव आहेत आणि सर्वात प्रथम आपले गुरु आहेत. म्हणून शास्त्राने म्हटलं आहे की मातृदेवो भव पितृदेवो भव. आणि आपले आईवडील हेच खरे तीर्थ आहेत. म्हणून आपण जेव्हा पूर्वीच्या काळी पत्र लिहायचो तेव्हा आपल्या आईवडिलांना सोडून आपले काका मामा ज्यांना पत्र लिहित असू त्यांना आपण तीर्थस्वरूप असा मायना घालायचो. पण जेव्हा आपल्या आईवडिलांना पत्र लिहायचं त्यावेळेस आपण त्यांना तीर्थस्वरूप असा मायना घालायचो. म्हणजे आपले आईवडील हेच खरे तीर्थ आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. आईवडील हे आपले खरे तीर्थ आहेत. आणि श्री ज्ञानेश्वर महाराज तर यांच्याही पुढे जाऊन सांगतात. ते म्हणतात की सकळ तीर्थांची अधुरे जी एका माता पितरे तयाच्या सेवेसाठी शरीर लोन कीजे. म्हणजे सगळ्या तीर्थांचं तीर्थ जर काय असेल तर ते तुमचे आईवडील आहेत. तुमच्या आईवडिलांची जर तुम्ही मनोभावाने सेवा केली तर तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. देवच तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिकरायाचा दृष्टांत आपल्या सर्वांना माहीत आहे की त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही आपल्या आईवडिलांची खूप सेवा करा. तेव्हा आपल्या गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून पुंडलिकरायाने आपल्या आईवडिलांची एवढी सेवा केली की प्रत्यक्ष भगवान पांडुरंग हे पुंडलिकाला भेट देण्यासाठी आले. म्हणून आपण त्यांची आरती म्हणतो की युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. रामकृष्ण हरी माऊली.